नमस्कार मित्रमंडळींनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना संदर्भातील 9 जून 2026 पर्यंतच्या सर्वात महत्त्वाच्या आणि ताज्या अपडेट जाणून घेणार आहोत. ओके मित्रांनो, राज्यातील लाखो कुटुंबांसाठी ही योजना आता मोठा दिलासा देणारी ठरत आहे. 3 मोफत गॅस सिलेंडरचा लाभ, लाभार्थी पडताळणी, DBT अनुदान आणि KYC संदर्भातील महत्त्वाच्या सूचना आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. ओके, त्यामुळे व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की पहा. ओके, आता जी पहिली अपडेट आहे मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेअंतर्गत. ओके, आता या योजनेअंतर्गत पात्र लाभार्थींना दरवर्षी 3 मोफत LPG गॅस सिलेंडर देण्याची योजना सुरू झालेली आहे. गॅस सिलेंडरच्या वाढत्या किमतींमुळे अनेक कुटुंबांवर आर्थिक भार पडत होता. अशा परिस्थितीत शासनाची ही योजना लाखो कुटुंबांसाठी आता मोठा आधार ठरत आहे. ओके, आता तसेच या योजनेचा लाभ विशेषतः आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबांना दिला जात आहे. तसेच उज्ज्वला योजनेचे पात्र लाभार्थी आणि शासनाने निश्चित केलेल्या निकषांमध्ये बसणाऱ्या कुटुंबांनाही या योजनेचा लाभ मिळत आहे. ओके, लाडकी बहीण आणि उज्ज्वला लाभार्थ्यांना प्राधान्य योजनेत ओके प्रामुख्याने पात्र महिला असतील, उज्ज्वला योजनेचे लाभार्थी असतील आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबांचा समावेश करण्यात आलेला आहे. लाभार्थी पडताळणी प्रक्रिया आता सध्या सुरू ठेवण्यात आलेली आहे. ओके, तसेच आता अनुदानाबाबतची माहिती आलेली आहे समोर. ओके, ती पाहूया आपण. शासनाकडून गॅस सिलेंडरचे अनुदान DBT म्हणजेच डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर पद्धतीने लाभार्थ्यांच्या बँक खात्यात आता जमा केले जात आहे. यामुळे प्रक्रिया अधिक पारदर्शक आता झालेली आहे आणि लाभार्थ्यांना थेट आर्थिक मदत मिळत आहे. ओके, तसेच आता त्यामुळे आधार कार्ड आणि बँक खाते लिंक असणे अत्यंत आवश्यक आहे. ओके, जर बँक खाते आधारशी लिंक नसेल तर अनुदान मिळण्यात अडचणी येऊ शकतात, म्हणून लाभार्थ्यांनी एकदा आपली माहिती तपासून घ्यावी. ओके, आणखीन एक महत्त्वाची अपडेट म्हणजेच की लाभार्थी पडताळणी प्रक्रिया आता सुरू झालेली आहे. ओके, राज्यात विविध ठिकाणी लाभार्थ्यांची माहिती तपासली जात आहे. पात्र लाभार्थ्यांना योजना सुरू ठेवण्यासाठी आणि अपात्र लाभार्थी वगळण्यासाठी ही प्रक्रिया राबवली जात आहे. ओके, त्यामुळे आता लाभार्थ्यांनी आपली कागदपत्रे अद्ययावत बरोबर ठेवणे, सोबत ठेवणे, अपडेट ठेवणे अत्यंत आवश्यक आहे. आधार कार्ड, रेशन कार्ड, गॅस कनेक्शनची माहिती, बँक खात्याची माहिती ही योग्य असणे या योजनेसाठी अत्यंत गरजेचे आहे. ओके, तसेच ग्रामीण भागातील अनेक कुटुंबांसाठी ही योजना जी आहे ती फायदेशीर ठरत आहे. ओके, कारण गॅस सिलेंडरचे वाढते दर लक्षात घेता मोफत गॅस सिलेंडरचा लाभ मिळाल्यामुळे घरगुती खर्चात मोठी बचत होत आहे. महिलांसाठी देखील ही योजना अत्यंत उपयुक्त ठरत आहे. स्वयंपाकासाठी लागणाऱ्या इंधनाचा खर्च कमी झाल्यामुळे कुटुंबांना आर्थिक मदतसुद्धा मिळत आहे. ओके, तर मित्रमंडळींनो, आजची सर्वात मोठी अपडेट म्हणजे मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेअंतर्गत 3 मोफत गॅस सिलेंडरचा लाभ सुरू झालेला आहे. लाभार्थी पडताळणी प्रक्रिया सुरू आहे आणि DBT अनुदान मिळण्यासाठी KYC, आधार लिंकिंग आणि बँक खात्याची माहिती बरोबर ठेवण्याचे आवाहनसुद्धा करण्यात आले आहे. ओके, तुम्हाला मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेचा लाभ मिळत आहे का? तुमचे बँक खाते आधारशी लिंक आहे का? तुम्हाला मोफत गॅस सिलेंडरचा लाभ मिळाला आहे का? या योजनेअंतर्गत तुमचे मत आणि अनुभव, तुम्हाला काही असेल अडचण तरीसुद्धा तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा. ओके, आणि जिल्ह्याचं नाव लिहायला विसरू नका. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अशाच सरकारी योजना, महिला योजना आणि ताज्या अपडेटसाठी माझे बडी नावाचं चॅनल आहे, त्याला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.